गोष्टीची दुनिया. गोष्ट क्रमांक 9. लहान मदतगार. एके दिवशी श्रीराजने सगळी खेळणी रूममध्ये पसरवली होती. ब्लॉक्स, कार्स आणि रंगीत चेंडू सगळीकडे विखुरले होते. शिरीषा शांतपणे खेळणे आवरत होती. ती एक एक करून ब्लॉक्स, कार्स आणि चेंडू टोपली टाकत होती. शेजारी बसलेला श्रीराज तिला बघत होता. दीदी काय करते असा प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. शिरीषा हसली आणि म्हणाली, चल ये, मदत करशील का मला? श्रीराजने लगेच एक कार उचलली, पण ती त्याच्या हातातून खाली पडली. तो थोडासा गोंधळला. शिरीषा म्हणाली, काही नाही रे, पुन्हा करून बघ. यावेळी श्रीराजने नीट पकडला आणि कार टोपलीत टाकली. शिरीषाने टाळी वाजवली. श्रीराज खुश झाला आणि अजून खेळणी उचलू लागला. थोड्याच वेळात दोघांनी मिळून सगळी खेळणी आवरली. सगळी रूम स्वच्छ झाली आणि दोघेही आनंदाने हसली. मुलांनो, यातून बोध आपण काय घेऊया? छोटी मदत सुद्धा मोठं काम करते आणि एकत्र काम केलं तर सगळं सोपं होतं. आवडली मुलांना ही गोष्ट? अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.